कसा लाभ होणार ते ऐकून श्रीगुरूंना त्याचा कळवळा आला। ते त्याला म्हणाले, अरे कृष्णा, पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे। अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे। कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात। ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी। पण तुला ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहायची आहेत ना? मग चल माझ्याबरोबर। श्रीगुरूंनी नावाड्याला व्याघ्रचर्मावर आपल्या मागे बसविले। मग आपल्या अचिंत्य योगशक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले। तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समयीसे काशीस आले। तेथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले। सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले। अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली। औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली। अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला तेव्हा 64 योगिनींना खूपच दुःख झाले। श्रीगुरू त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्मरूपाने येथेच राहणार आहे। औदुंबर कल्पवृक्ष आहे, त्यामध्ये मी अन्नपूर्णला ठेवून जातो आहे। हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल। जे माझे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा। त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील। येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने 4 पुरुषार्थ साध्य होतील। येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणिकाळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल। येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्यफल मिळेल। श्रीगुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले व ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले।